नमस्कार, मी नीना शरद भट्टे. नमस्कार, मी निकिता अक्षय भट्टे. वेलकम टू सास ब्राउन नोकझोक रेसिपीज. आई, आज तुम्ही मला काय शिकवणार? आज आपण चिकन करतोय. चिकन? पण चिकन होईल का पटपट? अरे पटापट, म्हणजे फक्त चिकन पाहिजे, कांदा पाहिजे, आलं लसूण पाहिजे, म्हणजे क्विक रेसिपी. म्हणजे बेसिक इंग्रेडियंट्स आणि क्विक रेसिपी. आणि ते पण चिकन. आपण हे अर्धा किलो चिकन घेतले, ते चांगलं स्वच्छ धुतलेले आहे. ओके, हाफ kg चिकन विच इज क्लीन, वॉश्ड नाइसली. ओके, फाइन. याला 2 मोठे कांदे घेतले. 2 बिग फाइनली चॉप्ड अनियन्स. आणि जर तुला एवढे बारीक नसते तुला कापता येत तर तू किसले तरी चालतील. Okay, so if you can't really chop this fine, you can always grate the onion. Okay. हे 2 मध्यम टोमॅटो आहेत, त्याची मी प्युरी केली, म्हणजे ते पण बारीक कापले तरी चालतील, प्युरी केली तरी चालतील. 2 small size, medium sized tomato and finely chopped, or you can always make a puree out of it. आता ही आलं लसूणची पेस्ट आहे. Okay, ginger garlic paste. आता अर्धा किलोला साधारण 15 ते 16 मोठ्या लसणाच्या पाकळ्या आणि जवळजवळ अर्धा इंच आलं घ्यायचं आहे. ओके, त्याची फायनली पेस्ट करायची. ओके, आणि मग आपण घेतोय कोथिंबीर, कोरिएंडर, राईट, मीठ, सॉल्ट, मसाला, गरम मसाला, हळद, टर्मरिक, हळद. आता ही पानं आहेत ना, ही तेजपत्ता आहे. ओके, इंडियन बेलीज, पण ही आपल्याकडची ताजी आहे. आपल्याकडे झाड आहे, आपण एक दिवस त्याच्यावर एपिसोड करू आणि ते झाड दाखवू. ओके, तर ही आता ताजी पानं टाकणार, फ्रेशली पिक्ड. आणि नाहीये तुमच्याकडे नाहीये तर तमालपत्र तुम्ही विकत घेऊ शकता. तमालपत्र आणून टाकायचं. ओके, तर ही आता फ्रेश आहेत. आणि आपल्याला गरम मसाला लागेल. तर गरम मसाल्यामध्ये दालचिनी, ओके, सिनेमन, मोठी वेलची, ओके, बिग कार्डमम, छोटी वेलची, रेग्युलर कार्डमम, लवंग, क्लव आणि मिरी, ब्लॅक पेपर. आता एवढ्या वस्तू आपल्याला लागतील. ओके, आता गॅस पेटवलाय, कुकर ठेवलेला आहे. आता आपण या तेल टाकतोय. आता अंदाजे 3 ते 4 चमचे, जेवढं तुम्हाला, आता तुम्ही डाएटवाले असाल तर तुम्ही अगदी 2 चमचे टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही. मी जरा 4 चमचे टाकते साधारण. light up the gas, place the cooker so it becomes very easy to cook chicken in it. And since we are very health conscious and diet conscious, it is better you can use a little amount of oil, which can be 4 tablespoons or so. आता आपण त्याच्यात अख्खा गरम मसाला टाकायचा आहे. हे एक थोडीशी तोडून टाकायची. अच्छा, ते थोडंसं म्हणजे ओपन दॅट. ओके, आणि हे पण जरा असं आपण थोडंसं ओपन करून टाकलं की त्याचा तो वास चांगला येतो. अच्छा, बिग cardamom and regular cardamom should be opened and then we should put it in the dalchini. Again you have to break it and you have to place it. ही 2 Indian bay leaves, आणि मिरी पण 2 बस, 2 black pepper, आणि 2 दालचिनीची तूप, and 2 cloves. हे थोडंसं एकदा केलं त्याच्यात कांदा टाकते. Okay, put the entire onion, grated onion in it, finely chopped onion in it. And थोडं परतून घ्या. Again, the basics remains the same, that the rawness of the onion should go. छान जरा थोडंसं परतलं की त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकतोय. आता ही 1 चमचा, साधारण 2 चमचे तर लागतीलच आपल्याला. 2 चमचे, 2 tablespoon ginger garlic paste, and nicely again mix the entire ingredient, whatever that is there in the cooker. त्याच्यात आपण टोमॅटोची प्युरी टाकतोय. Mix tomato puree with it. आता याच्यात ना थोडा वेळ थोडा वेळ 5 मिनिटं तरी याला चांगलं एकदम छान परतलं पाहिजे. तर 5 मिनिटं तरी त्याला लागतील. तर आपण त्याच्यावर थोडंसं झाकण देऊ, म्हणजे हे लवकर होतं. It will take another 5 minutes to for the rawness of this onion to go. So we'll place a lid on it and let it get cooked. आता आपण बघूया.
मस्त वास येते ना. मस्त एकदम. त्याच्यात आपण जरा थोडा वेळ हलवत राहायचं. ओके. आता आपण टाकतोय 2 चमचे मसाला. हा मिक्स मसाला आहे, बाजारात मिळतो. नाही तर याची पण मी तुला रेसिपी एकदा दाखते. ओके. तर 2 teaspoon मसाला. मसाला. Which is available in the market. हां. And in next episode or so in future you'll show me how this to be done. अर्धा चमचा हळद. 1/2 teaspoon turmeric, हळद. थोडंसं 1 चमचा मीठ नंतर मग थोडं चाकून बघायचं. Salt is actually according to the flavor and maybe according to your taste. चिकन. Now get the entire 1/2 kg of chicken in it. आणि मस्तपैकी परतून घ्यायचं. Nicely mix it. पाणी टाकून घेऊ. Pour some water. पण किती साधारण थोडंसं घ्यायचं. बघ आता दाखवते तुला. ओके. साधारण 1 वाटीवर पाणी. ओके. अच्छा, गरम मसाला सर्वात शेवटी का? शेवटी टाकायचा, म्हणजे त्याचा अरोमा राहतो. लक्षात ठेव. Garam masala should be in the at last, so that the fragrance and the aroma is still intact. Okay. Okay. Chicken मस्त वाटला. Chicken sizes also vary in the market. So if a chicken is 1/2 kg or 1 kg, it generally cooks really fast. What if in case the chicken is more than a kg or so? So it takes a little while. So I guess in that case, where the chicken is of the weight is high, in that case you can take 2 whistles. But in between, you after 1 whistle, you just have to take a look if it is properly done, and if not, take a second whistle. हे चिकन शिजलंय की नाही बघायचं. वास येतोय ना. मस्त चिकन शिजलेलं आहे. दिसतंय का शिजलेलं? हो. गळलेलं आहे बघ. है ना, शिजलेलं आहे. आता आपण ते बाउलमध्ये सर्व करू. पहिले याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर कापलेली टाकूया. ओके. त्याचा ना वास एवढा मस्त येतो ना. Some coriander on it, so that you know. Again, it is just for the reason that it gives a good look, and the aroma also. Once you put some coriander, you will realize the kind of fragrance that comes out. Aroma rather. आणि कोथिंबीर मध्ये आयर्न फार आहे, त्यामुळे ती डोळ्यासाठी चांगली. त्यामुळे कोथिंबीर तुम्ही जर अशी तर खाऊ शकत नाही, तर तुम्ही चिकनमध्ये, भाजी, प्रत्येक ठिकाणी कोथिंबीर कापून टाकाच. बघितलं कसं पटकन चिकन झालं. हां, म्हणजे आय डोंट बिलीव्ह माय आईज की चिकन एवढं असं क्विकली करू शकतो. सबस्क्राईब अँड डू कमेंट अँड थँक्यू फॉर वॉचिंग सास-बहू नोकझोक रेसिपीज. बघत राहा सास-बहू नोकझोक नोकझोक रेसिपीज.